कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालयातली गोरगरीब लोकांची लूटमार थांबवा, मेडिकलच्या माध्यमातून होणारी लूट थांबवा, ॲम्ब्युलन्सचे दर कमी करावे, हॉस्पिटलमध्ये धर्मदाय आयुक्त योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनादिवशी युवा भीमसेनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मागण्याची पूर्तता लवकर न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला आहे। आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे। आणि दुसरी आमची मागणी आहे जे इथं ॲम्ब्युलन्स आहेत की फक्त हॉस्पिटलचेच लावा, तर तो पण ती अट रद्द झाली पाहिजे, बाहेरचे ॲम्ब्युलन्स घेतले पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या। आणि आमची चौथी मागणी आहे जे काय उपाययोजना आहेत, जे काही शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी। याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलो आहे। आज 15 ऑगस्ट आहे, खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामीतनं बाहेर आलो नाही। आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून शेवटपर्यंत लढले। परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक जे राजकारणी आहेत, जे लोक हे सिस्टम चालवतात ते लोक फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात। या आज 15 ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे। आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आमची मागणी आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट देतोय। जर 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटलवाले असतील।